मराठी आणि हिंदी वादाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत. खरंच महाराष्ट्रामध्ये जर का कुठला परप्रांतीय येत असेल राहायला आणि कुठला मराठी माणसाची त्यासोबत काही भांडणं होत आहेत, वाद होत आहेत आणि त्याला आपण जबरदस्तीने मराठीत बोल असं बोलू शकतो का? याच्यावर कायदा काय सांगतो? किंवा मग काय हे चुकीचं आहे की बरोबर आहे? मनसे जे करते ते बरोबर आहे का? आणि आपण डोक्याने काम करणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि त्यामुळे हा माझा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा की आता हे थांबवा. का थांबवा? कारण हे आपल्याच अंगलट उलटं येणार आहे आणि हे भाजपला तेच हवं आहे जे आपण करतोय. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि त्याच्यावरचं मी उत्तर पण तुम्हाला देणार की आपण काय करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ माझा संपूर्ण बघा आणि आपल्या प्रत्येक मराठी प्रेमींना हा व्हिडिओ पाठवा. कारण हे जे चाललं आहे महाराष्ट्राचं त्यात नाव खराब होतं आहे, मराठी माणसांचं नाव खराब होतं आहे आणि ह्याच्यावर आपण काय करू शकतो. त्याआधी मी तुम्हाला सांगतो, मी मनसेचा पदाधिकारी नाही आहे, मी मनसेचा कार्यकर्ता नाही आहे, पण मी राजसाहेबांचा मानणारा एक राजसमर्थक आहे. आजपर्यंत तुम्ही पाहत आला, मी 1.5 वर्ष याला राजसाहेबांसाठी व्हिडिओ बनवतो, मनसेच्या बाजूने बोलतो. पण आत्ता मी आज तुम्हाला हा व्हिडिओ सांगणार आहे, जे मनसे करते हे चुकीचं आहे की बरोबर आहे. मी असं नाही आहे की आता मनसेची बाजू नाही घेते. मी राजसाहेबांच्या मागे कालही होतो, आजही आणि उद्याही राहणार. पण मित्रांनो, मला असं वाटतं कुठेतरी आपण गल्लत करतोय आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. माझा हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांपर्यंत, शिवसैनिकांपर्यंत पोहोचवा. कारण आपण काय करतोय ना, आपल्याच पायावर कुल्हाडी मारतोय. आपल्याकडे दुसरा मार्ग आहे पण आपण त्या मार्गाने चालत नाही मित्रांनो. तो जर का मार्ग मी तुम्हाला तो सांगेल आपण आपणवला ना मित्रांनो, मी तुम्हाला शपथ सांगतो हे परप्रांतीय आपल्या खाली लोटांगण घालतील की बाबा रे आम्ही मराठी शिकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रेमाने करू शकतो. पण मला असं वाटतं हिंसेने आपण आजपर्यंत करत आलो, त्यात नुकसान आपलंच झालं आहे. काय करायचं आहे आणि कायदा काय सांगतो? आपण एखाद्याला जबरदस्ती करू शकतो का की मराठीत बोल? नाही मित्रांनो, ही पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या. आत्ता परवा एक व्हिडिओ आपला व्हायरल झाला, सनी म्हणून मुलगा, तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबरोबर पुढे काय घडलं, त्या मुलाने पोलीस कंप्लेंट केली आपल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर. मग तिथून समोर त्या मुलांनी क्रॉस पोलीस कंप्लेंट केली आणि मग त्याच्यानंतर झालं काय, त्या दोघांना कोर्टात बोलवलं गेलं. त्या दोघांकडून जबाब लिहून घेतला. कायद्याने काय असतं ना मित्रांनो, सगळ्या गोष्टी ह्या कायद्याने पाहिल्या जातात. आपण उत्साहामध्ये सगळ्या गोष्टीत करतो. सनीला 2 ते 3 दिवस कामावरून सुट्ट्या टाकाव्या लागल्या, त्याला त्याची नोकरी सोडावी लागली. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगतोय, त्याने तो व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओ बनवल्याच्या नंतर कायदेशीर कारवाईसाठी त्याला नोकरी सोडावी लागली. हे माझं वाक्य तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग काय झालं त्याच्याबरोबर, तर त्याला कोर्टात जेव्हा उभं केलं तेव्हा त्याला विचारलं, तू त्याला हे बोललास का की तो परप्रांतीय आहेस का किंवा काय? पण त्यांनी तेच सांगितलं की नाही, माझा वाद काय मराठी आणि हिंदीचा नव्हता, तो मला धक्का मारत होता आणि माझ्या बायकोला धक्का मारत होता त्याच्यामुळे. त्या इतर सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर वकिलांनी पण सांगितलं की मराठी हिंदीचा वाद नाही ना. आता बघा, हे मराठी हिंदीचा वाद का नाही मी तुम्हाला सांगतो. कायद्यात असं सांगितलेलं आहे, कुठल्याही राज्यातला व्यक्ती कुठल्याही दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो. राजसाहेबांनी पण सांगितलं आहे की दुसऱ्या राज्यात तुम्ही कामाला जर का जात असताना कुठेही जात आहे तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट करावी लागते की मी हे यासाठी कामाला आलो आहे, माझं हे काम आहे. आता कसं आहे मित्रांनो, काही लोक जे येतात, जे सरकारी नोकरीसाठी येतात, त्यांना ते द्यावं लागतं सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळ्या इतर सगळ्या गोष्टी. आता हे भैया लोक जे येतात, जे UP बिहारमधून येतात, ते लोक कशासाठी येतात तर काहीतरी आपलं कामं असतात ना छोटी मोठी, ती करण्यासाठी, 10-12 हजारची 8 हजाराची कामं करण्यासाठी. त्यांना तुम्ही हिंदीत बोल हे असं बोलू शकत नाही. त्यांना तुम्ही हे बोलू शकता की मला हिंदी येत नाही, मला इंग्रजी येत नाही, मी महाराष्ट्रात राहतो, मी फक्त मराठीच बोलणार. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. एवढंसं तुम्ही बोललात ना, त्या समोरच्याला मराठी येत नाही आहे, त्या समोरच्याला हिंदी येते, पण तुम्ही जर का त्याला प्रेमाने मी तुम्हाला सांगतो, कायद्याने तुम्हाला जायचं आहे आता, प्रेमाने फक्त बोला, बघ बाबा रे मला मराठी येते, मला हिंदी येत नाही. तुला जर का मराठी येत असेल तर तुझं काय काम असेल ते मला सांग, कारण मला तुझी हिंदी भाषा समजत नाही. तुम्ही फक्त हा ट्रेंड सुरू केलात ना, मी तुम्हाला 100% सांगतो, प्रत्येक हिंदी परप्रांतीय, हे काही लोक तर आहेत ज्यांना मराठी येते, कळते, पण आपण हिंदी सुरू करतो ना म्हणून ते लोक आपल्याला मग चला हिंदी बोलतो ना, आपण पण हिंदीत बोलू असं होतं. भरपूर परप्रांतीय असे आहेत ज्यांना मराठी येतं पण आपण सुरुवात हिंदीने करतो आणि त्याच्यामुळे ते हिंदीत बोलतात. माझी तुम्हाला सगळ्यांना मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे, बाबा रे एकत्र आता या, जो समोरचा माणूस असेल त्याच्याशी मराठीत बोला. आणि जर का तो तुम्हाला तर बोलू शकत नाही बाबा रे हिंदीत बोल, असं जर का तो बोलतो, मग तुम्ही त्याला बोला की बाबा रे मला मराठी येते, तू हिंदीत बोलू नकोस, मराठीत बोल. तुझं काम आहे ना, तर तू मला मराठीत बोल, मी महाराष्ट्रात राहतो, माझ्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतकं सोपं गणित आहे. गरज प्रत्येक वेळेला त्यांनाच असते, पण आपण काय करतो, आपण त्यांना सोयीस्कर ठरतो. जर का तुम्ही हाच निश्चय केला, बघ जर तुला येत नाही ना मग मराठी, मग ठीक आहे, माझं तुझ्याकडे ते काम होऊ शकत नाही, तुम्ही एखाद्या मराठी व्यक्तीकडे जावा.
आता हे तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल, दोन गोष्टी ज्या करायच्या मी तुम्हाला बोललो ना, जास्तीत जास्त मराठी बोला. परप्रांतीय असेल त्यांच्याशिवाय मराठी बोला. त्यांना ते कारण द्या की मला हिंदी आणि इंग्रजी येत नाही. भले ते बोलते अडाणी आहेस काय तू, हा बाबा रे मी अडाणी आहे, पण माझ्या महाराष्ट्राची मराठी भाषाच मला येते आणि तीच मी बोलू शकतो. जर का तुला ती येते तरच मी तुझ्यासोबत व्यवसाय करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त मराठी लोकांकडून तुम्ही सामान खरेदी करा. आता मी एक वेबसाईट सुरू करणार आहे ज्याच्यावर सगळे मराठी उद्योजक असणार आहेत, ज्याच्यावर सगळे मराठी लोक आपण खरेदी करू. काय काय असतं ना, आता बऱ्याच जणांना काही गोष्ट घ्यायची असते ती आपण मार्केटमध्ये जाऊन घेतो वगैरे, पण मी अशी एक वेबसाईट सुरू करायचं असं माझ्या डोक्यात आले की त्याच्यावर सगळे मराठी उद्योजक असतील. त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा. तुमचे जे उद्योग असतील ते सगळे आपण त्या वेबसाईटवर टाकणार आणि आपल्या मराठी बोलू चॅनलतर्फे, आपल्या या सगळ्या मनसेवाला कुणाल या चॅनलतर्फे त्या आपल्या वेबसाईटला आपण प्रमोट करूया. आणि जे आपल्याला काही गोष्टी घ्यायची आहेत त्या मराठी उद्योजकांकडून आपण गोष्टी घेऊयात. कारण माझ्या डोक्यात पहिला हे आलं की आपण दोन चुका करतोय. एक तर आपण कुठल्याही मराठी लोकांकडून गोष्टी खरेदी करत नाही, आणि दुसरी म्हणजे आपण ज्याला मराठी येते त्याशी पण आपण परप्रांताशी हिंदीत बोलतोय, आपण मराठीत बोलत नाही. चूक आपलीच आहे मित्रांनो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होते काय ना, आपलेच काही लोक आहेत जे त्यांना काय करतात, कुठल्या तरी डॉक्युमेंट्स बनवून देतात, मग ते इकडचे स्थायी होतात, ते वोटिंग कार्ड मग इकडचं त्यांचं बनतं. ही चूक आपणच करतोय. त्यांना आपण काय करू शकत नाही, कारण ते विकलेले गेले आहेत. सगळेच जण हाताची पाची बोटं सारखी नसतात. पण जर का मित्रांनो तुमच्या भाषेचा कोणीतरी अनादर करताय, त्याचा तुम्ही लिगली व्हिडिओ काढा. त्याचा तुम्ही व्हिडिओ काढू शकता. कारण तुम्ही जर का मराठीत बोल हा व्हिडिओ काढू शकत नाही. मी तुम्हाला वारंवार हीच विनंती करतोय, माझी हीच रिक्वेस्ट आहे की कृपया कुणाला तरी जबरदस्ती करताय तुम्ही की मराठी बोल असा व्हिडिओ नका काढू, असा कानाखाली मारणं किंवा हे व्हायरल करू नका. हे आपण आपल्याच पायावर धोंडा मारतोय. तुम्हाला लिगली करायचं आहे, तुम्ही त्याला प्रेमाने बोला, बाबा रे मला कळत नाही, तू मराठीत बोल. त्याच्यानंतर त्याच्या तोंडातून निघणार, जर का तो उर्मट असेल ना तर 100% त्या तोंडातून काहीतरी आपल्या भाषेबद्दल निघणार, काहीतरी आपल्याबद्दल निघणार. ते रेकॉर्ड करा, ते व्हायरल करा. कारण मित्रांनो आपल्या भाषेचा अनादर तो जर का करणार असेल, आपली जर का इन्सल्ट करणार असेल महाराष्ट्राची काही असं कुठल्या गोष्टी, त्याच्याकडून येणार ते. आपण प्रेमाने त्याला फक्त तेच बोलायचं की बाबा रे मला कळत नाही, मराठीत बोल. इतकं साधं सोपं आहे. हेच आपण फक्त व्हायरल केलं पाहिजे. आपण व्हायरल आपलं काय होतं की आपण कानाखाली मारतो. आपलं व्हायरल काय होतं की आपण त्याला शिवी देतो, आपण त्याला बोलतो मराठीत बोल, आणि तो ट्रेंडिंग टॉपिक होतो, हॉट टॉपिक होतो, आणि मग ती न्यूज कव्हर करते मीडिया. हिंदी मीडियाला तेच पाहिजे, भाजपच्या गोदी मीडियाला तेच पाहिजे जे आपण देतोय. माझी तुम्हाला हीच विनंती आहे, याच्या पुढे तुमच्यासोबत जर का असा प्रसंग घडतोय तर त्याला तुम्ही विनंती करा, बाबा रे मला मराठीच येते, मला हिंदी येत नाही. आणि त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन जी असतील ना जर का आपल्या भाषेविरुद्ध, तर तेवढंच भाग कट करून मला पाठवा, मी तो व्हिडिओ टाकेल. कारण त्यात मी तुम्हाला ते वारंवार सांगतोय, मराठीत बोल म्हणून जबरदस्ती त्याला करू नका. व्हिडिओ तुमच्यावर उलट केस होणार, उलट तुमच्यावर काही गोष्टी लागतील जे काय ते. आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला हीच विनंती करायची, कानाखाली मारली तर लागणारच आहे, पण तुम्ही त्याला जर का फोर्स करता तर ते कायद्यात नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शासकीय कामांमध्ये, सरकारी कामांमध्ये मराठी भाषा, मराठी पाटी ह्या इतर सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, हा नियम आहेच. पण केंद्र सरकारची काही पत्रकार परिषद असेल किंवा काय असेल तर आपण त्यांच्याशी हिंदीत संवाद साधू शकतो. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कायदे आहेत. मला असं वाटतं आपण जर का ChatGPT वापरत असाल, आपण जर का परप्लेक्सिटी वापरत असाल, तर त्याच्यावर तुम्ही कधी सर्च करा की बाबा रे आपला कायदा काय सांगतो, महाराष्ट्रात काय आपण करू शकतो, किंवा परप्रांतीय जर आपल्या राज्यात आला तर आपण आपल्याकडे काय अथॉरिटीज आहे, आपल्याकडे काय राईट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या राईट्स ह्या मला असं वाटतं आपण वाचल्या पाहिजेत. आपण कुणावर तरी विश्वास ठेवून आपण काही करू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. कारण हेच आजपर्यंत आपण करत आलो नाही, आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. बघा माझा विरोध नाही आहे, या महाराष्ट्रात मराठी चाललीच पाहिजे हे आपलं हे आहेच. पण हा कायदा पण तुम्ही जर का बघाल ना, ह्या कायद्यामध्ये अशा अशा गोष्टी लिहिल्यात ना, इथून आड इथून विहीर असा सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळे आपण फसतोय. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्यावर केसेस लागत आहेत. आपण याच्या पुढे हेच काम करूया की आपण आपल्यावर केसेस पण नाही लागणार, आणि ह्यांना गरज पडेल आपली, हे आपल्या पायाशी येतील. त्यासाठी फक्त तुम्ही हेच करा की बाबा रे मला नाही येत हिंदी, तू मराठीत बोल, हे करा. आणि दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत सामान खरेदी करा, जास्तीत जास्त मराठी लोकांसोबत व्यवहार करा, हे मी तुम्हाला सांगेल. आणि जो उद्योजक असेल त्यांनी मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा. आपल्या एक उद्योजकांची काहीतरी काढूयात, मग त्यांची आपण जाहिरात करूया. त्यांना आपल्या सगळ्या माझ्या चॅनलवाल्या मराठी लोकांना मी सगळ्यांना सांगेल तुम्हाला घ्यायचं आहे तर आपले मराठी उद्योजक त्यांच्याकडून घ्या.
आपण एक होऊयात, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. मी हे कळकळीने भरपूर सांगतोय तुम्हाला, माझी कृपया गोष्ट लक्षात घ्या. कारण वादावादी करून आपण आपलं नाव खराब करतो. या देशभरात हे लोक आपलं नाव खराब करतात. साधं सोपं आहे. तुम्ही तो मुन्नाभाई MBBS विचार बघितला असेल. गांधीजीने प्रेमाने सगळं जिंकलेलं आहे आणि मला असं वाटतं आपण ही प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. बाबा रे नाही येत मला हिंदी, तर मी काय करू, ऑप्शन नाही माझ्याकडे, मग ठीक आहे, मग मी दुसरीकडे जातो. इतकं साधं सोपं आहे. हे तुम्ही आता मला असं वाटतं फॉलो करावं. आणि त्याच्यामुळे याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो, मी एक शपथ घेतो आजपासून, तुम्ही शपथ घ्या की याच्या पुढे तुम्ही जास्तीत जास्त मराठी बोलाल. मला काय काय ठिकाणी असतं जिथे आपण हिंदी बोलतो किंवा काय ती परिस्थिती येते, प्रत्येक जणांची येते, तर तिकडे ठीक आहे ॲडजस्ट होतं, कारण तिकडे काहीतरी एक वेगळा विषय असतो किंवा आपल्या कामाचा प्रश्न असतो. पण मला असं वाटतं मित्रांनो, जिथं होईल तिथं तुम्ही जास्तीत जास्त मराठीत बोला. ते तुमच्यावर आहे, तुमची हे. पण मला तेच तुम्हाला सांगायचं असं मराठी लोकांकडे नोकऱ्या करा. आजकाल मराठी लोकांकडे नोकऱ्या नाहीत, पण मला असं वाटतं त्यांना तुम्ही वर घ्या, वर आणा. आपण एकमेकांच्या पाय खेचता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे. एक मला टीम बनवायची आहे आणि ती आपण पुढे बनवूच, आपली होईलच. पण आता सध्या तरी माझ्या ह्या डोक्यात फोकस आहे की मराठी उद्योजकांपासूनच आपण सगळ्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजे. आणि त्यासाठी मराठी उद्योजक तुम्ही असाल किंवा मराठी उद्योजकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांचा डिटेल्स मला मराठी बोलून इंस्टाग्राम चॅनलवर पाठवा. आपण एक वेबसाईट बनवूया, सगळ्या उद्योजकांचा एक ग्रुप बनवूया आणि माझ्या ज्या या सगळ्या मराठी बोलू किंवा इतर सगळ्यांकडून त्यांना अपील करूयात की आपल्या ह्याच लोकांकडून खरेदी करा सगळ्या गोष्टी. हे आपण जर का केलं आणि मराठी बोललं ना, आपल्या मराठी भाषेला या महाराष्ट्रातून कोण संपू शकत नाही, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. आणि आपण समोरच्याला मराठी बोल. आता काय आहे, सगळं झालेलं आहे, किचकट झालेलं आहे सगळा. हे आपलेच लोक डॉक्युमेंटेशन करून देतात, आपलेच लोक इतर सगळ्या गोष्टी करतात. आणि जेव्हा आपण भांडतो ना, हे असे, त्या सनीचं मी उदाहरण तुम्हाला ह्याचसाठी दिलं. तो मुलगा बिचारा लढला, बोलला, पण काय आपल्या कायद्यात ना आड्यात येण्या सगळ्या गोष्टी आहेत आणि शेवटी आपल्याला कायद्याच्या चकाट्यात जावंच लागतं. आणि मग तिकडून त्या बिचाराची नोकरी गेली. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, आपण हे उत्साहात सगळ्या गोष्टी करतो, सगळ्या इतर गोष्टी होतात, मग आपल्यावर केसेस लागतात, आपली जिंदगी झंड होऊन जाते. आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला हीच रिक्वेस्ट केली, ह्यांच्या नादाला लागू नका. कारण आजपर्यंत ह्या सरकारने काय केलेलं नाही. उद्या आपल्या महाराष्ट्रात राजसाहेबांचं जेव्हा सरकार येईल तेव्हा इतर सगळ्या गोष्टी आपण या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी करू. पण तुर्तास मित्रांनो, आपल्याला वाघासारखं जर का झेप घ्यायची असेल तर 2 पावलं आपल्याला मागे पण यावं लागणार. तर ही 2 पावलं मागे ह्याचसाठी या की तुम्ही वादावादी करू नका. समोरच्याला तेच बोला, तुला मराठी येत आहे तरच मी तुझ्याशी डील करतो, किंवा मराठी येत असेल तर मराठी बोल, मला हिंदी कळत नाही. साधी सोपी गोष्ट आहे. तो समोरचा तुम्हाला बोलला तू अडाणी आहेस का, इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, हो बाबा रे मी अडाणी आहे, 2 शब्द बोलून मागे या. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्यासाठी बोलतो कारण नीट विचार डोक्याने आपल्याला खेळायचं आहे. आता आपण कितीही ताकद लावली, काय झालं, आपण आजपर्यंत आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारत आलो आहे. आपल्याच देशभरात नाव खराब होत आलं आहे मराठी लोकांचं. ह्या गोदी मीडियाला जे पाहिजे, भाजपला जे पाहिजे ते आजपर्यंत आपण देत आलो आहे. पण आता आपण त्यांना जे पाहिजे ते द्यायचं नाही आहे. ते काही बरेच लोक असे आहेत परप्रांतीय, साला त्यांना मराठी येते चांगली, पण आपण त्यांना सवय लावली हिंदीत बोलायची. आणि मला असं वाटतं हेच आपण आता थांबवलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला दुकानामध्ये पण जितकं होईल तितकं मराठी दुकानातून खरेदी करा सामान. असं नाही की परप्रांतीय वाईट असतात, काही परप्रांतीय चांगले पण असतात. माझे मित्र आहेत पण ते माझ्याशी मराठी बोलतात. जेव्हा मी दुकानात वगैरे जातो तर ते मराठी बोलतात आणि मी ज्यांना मराठी बोलायचं आहे ते मला पाहिजे ती गोष्ट देतात. तर असे पण तुमचे असतील तर नक्कीच हे करा. कारण असं नाही आहे की बाबा तो परप्रांतीय म्हणून त्याच्याकडून घेऊच नका, मी तुम्हाला हे सांगत नाही आहे. पण मित्रांनो, जर का आपल्या महाराष्ट्रामध्ये आधीपासून राहत आहे, त्यांची पिढ्यानपिढी राहते या महाराष्ट्रामध्ये, ते आपले मराठीच आहेत, त्यांच्याकडून तुम्ही सामान घेऊ शकता, त्यांच्याकडून तुम्ही नाती संबंध ठेवू शकता, इतर सगळ्या गोष्टी करू शकता. ज्यांच्याकडून आपल्याला जर का या महाराष्ट्राला मराठी माणसाला त्रास नसेल अशा परप्रांतीयांबरोबर चांगले संबंध ठेवा. त्यासाठी मी तुम्हाला नाही बोलत नाही, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक छोटा भारत देश आपण बोलू शकतो असे सगळे राहतात. आणि त्याच्यामुळे काही परप्रांतीय चांगले पण असतात, जे आपल्या पक्षात पण आहेत, जे काम करतात, स्वतः आपल्या पक्षासाठी सगळ्या इतर गोष्टी करतात. आणि त्याच्यामुळे जे आहेत चांगले, सगळेच वाईट असं राजसाहेब पण कधी बोलले नाही किंवा आपण कधीच बोलत नाही. पण जे बोटावर मोजणे आहेत की काही भडवे आहेत, ज्यांना भरपूर रुबाब आहे, ज्यांचा माज आहे, तो आपण उतरवूयाच. आता समजा ना, एखादा आपल्या देशातला कुठल्या तरी बाहेरच्या देशात गेला तर त्याला तिकडे जाऊन झक मारून इंग्रजी शिकावी लागते, कारण समोरच्याला हिंदी मराठी काय झाटा काय कळत नसतं. त्याच्यामुळे आपल्याला झक मारून इंग्रजीतच त्यांच्याशी बोलावं लागतं. तसंच आपण संकल्प करूया की त्याला झक मारून आपल्याशी संवाद जर का करायचा आहे, व्यापार जर का करायचा, मराठीत बोलावं लागेल. हे आपण आपल्यापासून सुरुवात करूया. हेच मला तुम्हाला या व्हिडिओ सांगायचा. व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा की आपण करू शकतो तर हे करू शकतो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.